हॅलो, नमस्कार मैत्रिणींनो. तर मी पूनम माझ्या व्हिडिओमध्ये खूप सारे स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदात जाऊ दे. तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी पूर्ण करू देत. आज आहे रविवार, तर आज आहे सुट्टीचा दिवस. तर सुट्टी म्हटली की आज स्पेशल काहीतरी केलंच पाहिजे. तर त्यासाठी मी रात्रीच उडदाची डाळ व तांदूळ हे दुपारी भिजायला घालत ठेवलं होतं. तर त्याचं रात्री मी छान असं बॅटर तयार करून घेतलं आणि आज संडे असल्यामुळे छान अशा इडल्या बनवायला घेतल्या. तर आज मला जरा पटपट आवरायचं होतं, कारण आज बरीच कामंही होती व मला 12 वाजता मंदिरामध्ये आरतीसाठी जायचं होतं. तर आमच्या येथील बोरमल्लाथ मंदिरामध्ये दर रविवारी 12 वाजता आरती असते व आज नवीन गाडी घेतली, तर त्याची पूजाही करायची होती. तर म्हटलं दोन्ही कामे होतील, त्यासाठी मंदिरामध्ये दर्शनासाठी जायचे होते. तर मग मी जरा पटपट आवरले. तर एकीकडे मी पटकीने इडल्यांचा कुकर लावला व दुसऱ्या गॅसवर सांबार बनवण्यासाठी डाळ शिजत ठेवली. तर त्यामध्ये मी तुरीची डाळ, मसूरची डाळ आणि मुगाची डाळ अशा तिन्ही डाळी मिक्स करून घेतल्या होत्या. तसेच त्यामध्ये बटाटा व शेवगा या भाज्याही घालून घेतल्या होत्या, म्हणजे सांबाराला अजून छान चव येईल. तर मग हे सर्व मी धुवून घेतलं व दुसऱ्या बाजूला शिजवण्यासाठी ठेवलं. तर इकडे माझ्या इडल्या तोपर्यंत शिजून झाल्या होत्या. तर त्याही मी काढून घेण्यासाठी चेक केल्या, तर त्या शिजल्या होत्या. तर म्हटलं चला काढून घेऊयात. तर खरंच छान अशा ह्या इडल्या झाल्या होत्या. अजिबात हाताला चिटकत नव्हत्या. तर म्हटलं आता या तयार झाल्या आहेत तर काढून घ्यायच्या. तर मग अशा प्रकारे मी सगळ्या इडल्या काढून घेतल्या. तर खरंच खूप छान अशा इडल्या झाल्या होत्या. तर तुम्ही पाहू शकता, एकदम मऊ आणि लुसलुशीत अशा इडल्या झाल्या होत्या आणि खायलाही एकदम टेस्टी झाल्या होत्या. तर इथे तोपर्यंत डाळ शिजून झाली होती. तर मग म्हटलं चला सांबार बनवूयात. तर मग एका बाजूला मी कढई ठेवली. तर त्यामध्ये मग कांदा, टोमॅटो घालून छान असं मसाले घालून सांबार तयार करून घेतलं. तर खरंच छान असं सांबारही एकदम झाले होते. तर मग सर्वांना मग गरम गरम छान असं इडली आणि सांबार नाश्ता दिला व नंतर मीही केला. तर त्यानंतर मी तुम्हाला सांगितलंच होतं की मला मंदिरात जायचं होतं, तर मी त्यामुळे पटकीने आवरलं. तर पहिल्यांदा मी आर्यनला नाश्त्याला दिलं आणि नंतर बाकी सर्वांनी छान असे इडली सांबाराचा नाश्ता केला. तर मला मंदिरात जाण्यासाठी आवरायचं होतं, त्यामुळे मी पटकीने आवरून घेतलं. तर मी आता मंदिरामध्ये जाण्यासाठी तयार होत आहे. तर मी ही साडी घातली आहे. तर कशी वाटते ही साडी मला नक्की कमेंटमध्ये सांगा. हाय. तर मी आता तयार झाले आहे छानपैकी आणि मला मंदिरामध्ये जायचं आहे, कारण आज आमची गाडी येणार आहे नवीन. तर त्याची पूजा करण्यासाठी आम्ही मंदिरामध्ये निघालो आहोत. तर छान असे मी तयार झाले आहे, तुम्ही पाहू शकता. तर चला निघूया आता. तर मंदिरामध्ये खूप छान आणि प्रसन्न वातावरण होतं. तर आतमध्ये आल्यावर मी पाया पडले आणि नंतरून लगेच आरती चालू होणार होती. तर त्यामुळे मी तिथेच थोडा वेळ थांबले. तर आरतीसाठी बरीच मंडळी जमली होती.
आता सुंदर अशी देवाची आरती झाली आहे. तर पूजा करायची राहिली आहे, तर त्यामुळे आम्ही पटकिनी बाहेर आलो. तर येथे पुजारी काकाही आले होते. छान अशी पूजा करून घेतली. तर आता छानपैकी पूजा वगैरे सर्व आटपली. तर आम्ही आता यात्रेमध्ये जायला निघालो आहोत, कारण आज आहे आमच्या मामाची यात्रा. तर त्यांनी जेवणासाठी यात्रेत बोलवलं आहे. तर आम्ही तिकडे सर्वजण निघालो आहोत. तर तिकडे जाताना आम्हाला पूर्ण रस्त्याने छान अशी नारळाची झाडे व द्राक्षाच्या बागा पाहायला भेटल्या. तर खरंच खूप छान द्राक्षांच्या वेली होत्या. त्यानंतरून आम्ही पोहोचलो यात्रेमध्ये. तर त्यांचा स्वयंपाक चालू होता. तर घ्या ना. नाही नाही, आज रविवार आहे किंवा असं काय करा. नाही आहे बाजूला घेतलं आपलं तसं तुला घेतलं. तर हे आहे बारामती येथील बिरोबा मंदिर. तर येथे आज यात्रा होती. तर या ठिकाणी आम्ही दर्शनासाठी आलो आणि येथे नारळ वगैरे घेतला आणि मग छान असे दर्शन घेतले व जेवणासाठी गेलो. तर खूप सुंदर असं जेवण झालं होतं. मग सर्वजण जेवले आणि त्यानंतर पुन्हा घरी येण्यासाठी आम्ही निघालो. तर मागे बघा ही दोघं जण कशी छान गाडीमध्ये बसले आहेत. तर त्यांना पाहून मी खूप हसत होते. तर आत्ताच आम्ही घरी पोहोचलो आहे आणि मस्त असा आजचा दिवस गेलेला आहे. छान असा प्रवासही झालेला आहे, परंतु मी खूप आत्ता दमलेली आहे. तर कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.